जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आम्ही चाललोय टिटवाळ्याला आणि आज माझा बड्डे आहे, त्याच्यामुळे चाललोय बाप्पाचं दर्शन घ्यायला. पहिला बाप्पाचं दर्शन घेणार, मग पुढे काय करणार ते. आणि बड्डे काय एवढा स्पेशल करायचा नाही, कारण कसं आहे तर आमच्या इकडे सप्ताह बसताय, त्याच्यामुळे सगळ्यांना उपवास वगैरे आहे. आणि इकडे बघा आमचे गाडीवाले काय वैतागले, खूप ऊन पडतो म्हणून आम्ही विचार केला आता ट्रेनला जाऊ. ऊन खूप पडलाय म्हणून आता विचार केला का आम्ही ट्रेनला जाऊ, गाडीवर नाही जायचा असा विचार केला. आता काहीतरी ज्यूस वगैरे पिऊ बोलतात. 1 तास घालवला तू नी असाच फुकट, कारण चप्पल माझी काल मी घेतलेली ती थोडी चप्पल खराब झाली म्हणून तिथे चेंज केली. आता बघा वैतागल्याने काय होतं, जाम वैताग. मला ना खूप वैतागतं ना ते पहिली गोष्ट. आज बड्डे, आज माझ्याशी भांडण नाही करायचं, आधीच सांगतो. ओके. हां बघा किती गजरेवाले. अरे बापरे, माझ्यासाठी स्पेशल गजरा घ्यायला लावलं वाटतं. एक गजरा मजा करता. हा बघा गजरा. द्या पैसे, आता द्या पैसे. मी जस्ट पार्किंगला लावले आणि बघा नंबर काय आहे गाडीचा आपली, 9078. अरे यार लिफ्ट पण बंद आहे काय, इथे पण चालायला बघा किती गर्दी. ट्रेनला किती गर्दी आहे बघा. असू दे, असा टाइम जाम लागेल ट्रेनला पटकन जाऊ आपण. 2 स्टेशन. हो ना, शहाड आणि डायरेक्ट टिटवाळा. किती मिनटं झाली हो? 5-10 मिनटं, 15 मिनटं. 15 मिनटं. ट्रेन अजून लागली पण त्याच्या गाडीवर गेलं असतं बरं असतं. त्याच्यापेक्षा गाडीवर गेलो असतो तर बरं झालं असतं. लागतंय का? गाडीवर नाही लागली ना गाडी, डायरेक्ट गाडीवर लागते की ट्रेन. फायनली ट्रेन लागली, पण ती कसारा लागली. आता कसारा ट्रेनला बसून आम्हाला टिटवाळ्याला उतरावं, कारण ट्रेनच नाही दिसली. कसा तरी करून 10लाच लागेल. आता जाम लेट झालं की अजून ट्रेन पण आली. फायनली ट्रेन आले बघा. खूप लेट पण झाली. बघू किती गर्दी आता. ट्रेन पूर्ण खाली आहे, म्हणजे कमी माणसं आहेत ते खाली. आत्ताच आम्ही उतरलो. गर्दी पण होती, एवढी नव्हती, कमी होती गर्दी. जाम थकले. ट्रेनचा प्रवास कधी करत नाही ना म्हणून. जास्त नाही, हां तरी मजा आली. तरी पण मजा आली. उपासाचं काही तिथं मिळालं नाही म्हणून इथं फल फ्रूट खातं, कारण उपास एक टाईम डायरेक्ट संध्याकाळी जेवायचा. सकाळपासून काहीच खाला नाही ना, काहीच नाही खाला. तोपर्यंत इथं बघतो पुढे काही भेटला तर खायला उपासाचा. आत्ता बघा आम्ही रिक्षामध्ये बसलो. हां 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 रिक्षामध्ये पहिले गाडीवर आलो कल्याणपर्यंत, ट्रेनला रिक्षात आम्ही टिटवाळ्यात चाललो. आता नेहमी आपण 4 व्हीलर गाडी घेऊन जातो. आता यावेळेस असा ठरवला काहीतरी एकदम साधेपणाने करायचं, म्हणून कोणाला जास्त घेतलं पण नाही. आम्ही दोघंच जण आहेत. आणि आता विचार केला मित्राला एकदम साधेपणाने जायचं गाडी घेऊन. आणि रिक्षामध्ये तांगा पण इकडं असतो, पण तांगा बघितला नाही. आता उतरलो आम्ही आणि मंदिराकडे रस्ता बघा इकडनं आहे. इथे गरबा आहे वाटतं संध्याकाळी. हा ना, गर्दी तर नसेलच आज, तर आम्ही आले ना, आम्ही आले आज गर्दी नाही. इकडं बघा काहीच गर्दी नाही. आम्ही आल्यावर गर्दी नसतात. गेल्या वेळेस पण आलेलो पण गर्दी नव्हत्या काही. तेव्हा पण नव्हती जास्ती. पुढं असेल थोडीशी तीच. फायनली आपण पोचल्यावर गर्दी तर नाही. 5:30 नाही 1:30 वाजता. 5:30. 1:30 वाजता. जास्त गर्दी नाही. काय नाही थोडीच. हे बघ ते पण चालू झाली लाईन आता. डायरेक्ट आता आतमध्ये जाऊ. हे बघा इथं आता आतमध्ये एंट्री होतं आणि इथे पण लिहिले पण
फोटोशूट कृपया मोबाईल बंद ठेवा, सेल्फी काढू नका. तर आम्ही आता बंद करतो, नंतर बघतो कुठे व्हिडिओ करायला भेटला तर. ही बघ जाम नाराज, व्हिडिओ काढून देत नाही. केव्हापासून वैतागले, चोरून बिरून व्हिडिओ काढायला बघते तरी जमत नाही. बघा इकडे लांब पण नाही काढून दे. सगळे इकडे माणसं ठेवले त्यावेळी. आता जस्ट आमचं दर्शन झालं आणि खूप वेळ मंदिरात पण बसलो आणि काहीच गर्दी नव्हती. पूर्ण मंदिर खाली आणि एवढी गर्दी नव्हती. खूप छान दर्शन झालं. बाप्पाशी खूप बोलायला पण भेटला ना, खूप मागायला पण मिळाला. आणि इकडे बघा जाम वैतागले. हा तो माणूस दिसा वैतागलेलाच असं. काय माहिती का, आम्ही आता यावेळेला दोघाच आहे. हा भीती वाटते कारण सोडवायला कोणीच ते मागे. आमची दोघांची भांडण सोडायला कोणीच नाही. एवढा आतमध्ये व्हिडिओ करायला एवढा त्रास दिले ना, एक एक टेक म्हणजे सांगून काय ते आवडं बोलतात नको व्हिडिओ काढू, नको व्हिडिओ नको तरी पण ऐकायचं. कार कुठून लपून 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 तिथून कार नाही का थोडीफार घेतलेच लपूनच. तर इकडे बघा तरी एक फोटो राहिला घ्यायचा. फोटो काढून येतात त्यामुळे आता देव काय बघले बघू. मस्त आहे. आता आमचं दर्शन झाले. आता नेहमीप्रमाणे सवय आता नुसती दुकानात घुसेल, या घेऊ का त्या घेऊ. चल शिदी चल. बघ उपास पण मस्तपैकी काय मागवले, साबुदाणे. जरा मला शिंका नाही थांबवली मी शिंका. तेव्हा मस्त ताव मारले, जाम भूक लागली ती तेव्हापासून परत होते. आता भेटले जाम, केव्हापासून बघत होते कुठे काय भेटतं का, आता भेटले. कसा वाटला आता. मस्त आहे. बरं वाटलं. सकाळपासून काहीच खाल्ला नव्हता. हे बघ मला माझी काय ऑर्डर येणार आता. मी जास्त नाही खाली रोटी आणि पनीर मागवले. पनीर मला असं आवडत नाही. माझा उपवास होता. आता इथे बघा फ्राय पनीर चिल्ली मागवले आणि रोटी. काय नका उपवास आहे माझा. पनीर करपोले वाटतं. करपोले वाटतं. कशी आहे टेस्ट. तुम्हाला भारी असली तरी तुम्हाला पटणार नाही, ते मला माहिती. आणि खूप धावत धावत आलो. ट्रेन उभी होती प्लॅटफॉर्मवर. मी सकाळी हिला सांगितलं आपण आज ट्रेनला जाऊ, गाडी नाही आणि मस्त बघू कशी मजा करू, लोक कशी करतात. पण समजला जाम थकल्या कारण नुसती ट्रेनला इकडे तिकडे गाडी म्हणजे एवढं बदलायच्या म्हणून कंटाळा येतो. तरी एन्जॉय केला थोडा. अजून एन्जॉय बाकी आहे. थोडी शॉपिंग करायला लागेल तेव्हा चेहऱ्यावर स्माईल येईल समोरचं. आम्ही टाकले चेहऱ्यावर स्माईल नाही. आता शॉपिंग करायला शॉपिंग करू का. हा नको चाल बरं वाचलं पैसे. किती थकलेत बाबा. डायरेक्ट झोपले. या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर धावत धावत यायचं बोलला तर केवढे थकून डायरेक्ट झोपून गेले ते. काय माहिती, मलाच नाही माहिती. हाय मित्रांनो, आता आम्ही कल्याणमधून निघालोय. बघ उपास आहे ना, सकाळपासून खाते निसते बकऱ्यासारखी. बकरी तरते निसते. जाम भूक लागले. आता दही लस्सी ना, लस्सी बाकी पार्सल घेतले आम्ही पेशंटला. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू मयुरी, हॅपी बर्थडे टू यू. सानूला भरवण्यात येत आहे केक आणि सानू आता मम्मीला भरवेल. का भरवशील का स्वतः खाते काय सानू. अरे आता भरो तू. सानू भरो. आणि आता छोटी का नंबर है. अभी आर्यन का नंबर है. अरे
चालूच आहे चालूच आहे तुम्ही बरोबर